अति जलद व अचूक बातम्यांसाठी पाहत रहा महामीडिया 24 सदैव तत्पर। केवळ आमच्याकडे का बघतोस या किरकोळ कारणावरून 2 जणांनी एका रिक्षा व्यावसायिकाला पट्ट्याने आणि दगडाने बेदम मारहाण केल्याची घटना करवीर तालुक्यातील तामगाव गावच्या हद्दीत नेरली तामगाव रोडवर घडली आहे। या मारहाणीत फिर्यादी तरुण गंभीर जखमी झाला असून भांडण सोडवण्यासाठी आलेल्या त्याच्या भावालाही आरोपींनी पट्ट्याने मारहाण करत जीवे मारण्याची धमकी दिली आहे। या प्रकरणी गोकुळ शिरगाव पोलीस ठाण्यात नेरली येथील 2 संशयित आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार राहुल राजेंद्र सूर्यवंशी राहणार महालक्ष्मीनगर तामगाव हे रिक्षा व्यवसाय करतात। 1 जुलै रोजी रात्री 8:30 वाजण्याच्या सुमारास ते तामगाव रोडवरील रॉयल बार समोरील एका चिकन 65च्या गाडीपाशी उभे होते। यावेळी संशयित आरोपी अजय राजू वनकुरे आणि अजय प्रकाश म्हाकवे दोघे राहणार नेरली हे तिथे आले। त्यांनी फिर्यादी राहुल यांना तू आमच्याकडे का बघतोस असं म्हणत शिवीगाळ करण्यास सुरुवात केली। वादाचे रूपांतर लवकरच हाणामारीत झालं। संशयित आरोपी अजय म्हाकवे यांनी स्वतःच्या कमरेचा पट्टा काढून राहुल यांच्या पाठीवर, पायावर आणि कमरेवर बेदम मारहाण केली, तर संशयित अजय वनकुरे यांनी रस्त्याकडेला पडलेला दगड उचलून राहुल यांच्या डोक्यात मारला। यामध्ये ते जखमी झाले। संशयित आरोपीने राहुल यांच्या दिशेने दगड फेकून मारत असताना तेथे पार्क केलेल्या एका मारुती सुझुकी स्विफ्ट कारच्या क्रमांक MH31CR 8448 मागील बाजूची काच फुटून नुकसान झालं। मारहाण सुरू असताना फिर्यादीचा भाऊ स्वप्नील राजेंद्र सूर्यवंशी हे भांडण सोडवण्यासाठी धावून आले, मात्र आरोपींनी त्यांनाही पट्ट्याने बेदम मारहाण केली आणि तुला जिवंत सोडणार नाही अशी धमकी दिली। या घटनेनंतर राहुल सूर्यवंशी यांनी गोकुळ शिरगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली। पोलिसांनी संशयित आरोपी अजय राजू वनकुरे व अजय प्रकाश म्हाकवे यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे। या प्रकरणाची नोंद पोलीस नाईक मांडेकर यांनी घेतली असून पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल गुरव करत आहेत। तर मग चला सबस्क्राईब करायला विसरू नका महामीडिया 24 न्यूज चॅनलला। महामीडिया 24 सदैव तत्पर।